हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा आपला एक नवीन विषय आहे. आजचा विषय आहे डिस्ट्रॅक्शन्स. आता डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे काय? आपल्या आयुष्यात डिस्ट्रॅक्शन्स येतात आपण असं म्हणतो. मग हे डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करत असतो किंवा पूर्ण लक्ष देऊन ते काम करायला हवं असतं, त्यावेळेला इतर काही गोष्टींमुळं आपलं लक्ष डायव्हर्ट होतं किंवा इतर काही गोष्टींमुळे आपल्याला म्हणजे दुसरीकडे लक्ष वळवण्यात येतं. तर अशा वेळेला त्याला आपण काय म्हणू शकतो, हे आपल्यासाठी आलेलं डिस्ट्रॅक्शन्स आहे. मग आता डिस्ट्रॅक्शन काय? फॉर एक्झाम्पल असं घ्यायचं झालं तर आपल्या आयुष्यातसुद्धा खूप काही माणसं अशी असतात जी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी बसलेली असतात किंवा खूप लोकं अशी असतात की तुम्हाला जाणीवपूर्वक डिस्ट्रॅक्ट करायचा हा त्यांचा हेतू असतो. मग आता हे ओळखायचं कसं? जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काहीतरी काम करत असता, त्यावेळेला एखादा व्यक्ती अचानक येईल आणि तुम्हाला म्हणेल, "अरे तू हे काय करत आहे? हे काय तुझं काम आहे काय? ते काय तू करणं योग्य आहे का?" हा तो सहज बोलून जातो. पण आपण काय करतो? त्याच्यावरती विचार करतो. मग आपण काय विचार करणार? अरे हो, तो असं म्हणाला. मग खरंच हे माझं काम आहे का? मी हे करायला पाहिजे का? मी ते कितपत योग्य आहे मी ते करत आहे म्हणजे? हो, म्हणजे आपण काय झालं? इथं द्विधा मनस्थितीमध्ये गेलं. आपण आपल्या गोलपासून, आपल्या टार्गेटपासून, आपल्या कामापासून आपण डिस्ट्रॅक्ट झालो. बरोबर? डायव्हर्ट झालो तिथून आपण. मग आता आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी लोकं असतात. अशा लोकांना आपण निगेटिव्ह पीपल्स म्हणतो. मग अशा निगेटिव्ह लोकांना तुमच्यापासून वेळीच ओळखा. तुमच्याबद्दल ते काय विचार करतात हे वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या गोलवरती, तुमच्या टार्गेट्सवरती, तुमच्या जे काही काम असेल महत्त्वाचं त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. आता याचं उत्तम उदाहरण जर आपण घ्यायचं म्हणलं, आणखीन एक उदाहरण मी सांगते. तर त्याचं उदाहरण काय असेल? सपोज आपण एक बुक वाचत बसलेलो आहे, शेजारी आपला मोबाईल आहे आपला आणि बुक वाचनामध्ये आपण चांगले मग्न झालो आहे आणि अशा वेळेला एक तुमच्या मोबाईलचा मेसेज टोन वाजतो. जेव्हा तो मेसेज टोन वाजतो त्यावेळेला आपण काय करतो? इमिडिएट तो मेसेज काय करतो? ओपन करतो. मग आता फक्त आपण हे नाही करणार आहे की फक्त मेसेज ओपन केला, तो पाहिला, वाचला आणि मोबाईल साईडला ठेवून दिला, असं नाही होत ना. जर तुम्ही मेसेज बघितला त्यानंतर पुन्हा तुम्ही फेसबुक ओपन करणार, व्हॉट्सअप ओपन करणार, इंस्टाग्राम स्क्रोल करायला सुरुवात करणार आणि मग जेव्हा रील्स पाठोपाठ रील्स आपण बघत जातो, इंस्टाग्राम तुम्ही स्क्रोल करत जाता, त्यावेळेला तुमचा किती वेळ त्याच्यामध्ये गेला हे तुमच्या लक्षात येत नाही आणि तिथे मग तुमच्या वाचनामध्ये आलेलं हे आहे डिस्ट्रॅक्शन्स. बरोबर? याला आपण म्हणतो डिस्ट्रॅक्शन. डायव्हर्जन आलं तिथं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठं होतं? बुक वाचण्यामध्ये होतं. तुम्ही ते अगदी ते स्वतःला त्या कॅरेक्टर